मन की आशामध्ये आपलं स्वागत आहे. माझा आवाज पण आज खराब झालाय. तर आज मी आमच्या गावाला आहे ना शेंगोळे असं बोलतात, गव्हाचं पिठाचं शेंगोळे बनवतात असं वळून. तर ते मी आज बनवून दाखवणार आहे. शेंगोळे कसे असतात ते, आणि खूप चविष्ट असतात. आजारी वगैरे जर पडलं नको तर आमच्याकडे असं शेंगोळे देतात बनवून, आणि त्याचं पाणी पण एवढं छान लागतं प्यायला ते उकळलेलं. तर कसे असतात शेंगोळे ते आज मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे. त्यासाठी लागणारं साहित्य, तर हे पहा, गव्हाचं पीठ घेतलंय मी, आणि त्याच्यामध्ये थोडंसं याचं बेसन पीठ टाकायचं थोडंसं, आणि जिरे जिरे लसूण आणि हिरवी मिरची हे मी जास्तच वाटून घेणार आहे, कारण मी पेस्ट याची राहिलेली, बाकी मी नंतर भाजीला वगैरे वापरणार आहे म्हणून जास्त मिरच्या ते घेतल्यात. तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट किती लागतं खायला त्यानुसार तुम्ही घ्या. आणि कोथिंबीर चिरून घेतली पिठात मळायला, आणि पीठ मळताना थोडंसं हळद टाकायची. तर चला सुरुवात करूया. आता हे मी गव्हाचं पीठ घेतलंय. तुम्ही नुसतं गव्हाच्या पिठाचे पण बनवू शकता. समज चण्याचं पीठ नसेल तुम्हाला पाहिजे टाकायचं, तर नुसतं गव्हाच्या पिठाचं सुद्धा खूप छान होतात. तर हे पहा, आता मी याच्यामध्ये कोथिंबीर टाकते ही, आणि हे चण्याचं पीठ टाकते थोडंसं, आणि हे हिरवी मिरची आणि लसूण जिरे बारीक पेस्ट बनवून घेते आता. हिरवी मिरची खूप तिखट आहे, ठसका चुकलाय. हे पहा, अशा प्रकारे बारीक पेस्ट बनवली आहे. खूप तिखट मिरची आता, तर त्याचा ठसका उठला एवढा. हे पहा, 1 आणि 2 चमचच टाकते मी, कारण खूप तिखट दिसतंय, खूप तिखट होती. 2 चमच टाकले एवढ्या पिठाला. बाकीचं आता भाजीला वगैरे ठेवून देईन. आणि मीठ टाकायचं आपल्याला चवीनुसार, मीठ चवीनुसार टाकायचे, आणि थोडी हळद पण टाकायची, म्हणजे पिवळसर दिसतात. हळद नाही टाकली तरी चालतात, काय माहित टाकतात कोण कोण नाही टाकत. तर आता आपण चपातीला कसं पीठ मळतो तर त्याप्रमाणे मळायचं आहे. याच्यामध्ये थोडंसं आपण तेल पण टाकूया, थोडंसं तेल टाकूया, 1-2 चम्मच, असं 2 चमचेच्या घेतले, 2 चम्मच असेल छोटे चम्मचने. तर आता आपण हे पीठ हे सगळं मिक्स करून पाण्याने, छान असं पाणी टाकून चपाती वगैरे लाटतो ना, तर सेम चपाती लाटतो त्या पद्धतीचं आपल्याला पीठ लाटायचे. थोडंसं कडक लाटायचे, त्यापेक्षा थोडंसं, जास्त नाही. तर हे पहा, अशा प्रकारे पीठ मळून घेतले. हे पहा, हे अशा प्रकारे घेतले. चपातीपेक्षा थोडंसं घट्ट मळायचं, चपातीला मळतो त्याच्यापेक्षा थोडं घट्ट मळायचं. आणि आता तेलाचा हात घेऊन चांगलं मऊ करायचंय. हे असं तेलाचा हात वगैरे घेऊन तेल थोडं टाकून तेलाने असं थोडं चांगलं मऊ घ्यायचंय. दोन्ही हाताने चांगलं पीठ तिंबून घ्यायचंय, चांगलं मळून मळून, म्हणजे चांगले येतील मस्त मऊ सॉफ्ट एकदम. थोडासा तेलाचा हात घेऊन छान असं मळून घ्यायचंय पीठ. तर चला पॉज करते, नाही तर मोठे. तर चला, आपलं कढई आता ठेवली आहे. पीठ छान मळून झालं. हे पहा, असं कढई गरम करायला ठेवली. हे पहा, पीठ चपातीसारखंच मऊ झालंय, फक्त चपातीपेक्षा थोडं घट्ट आहे, कारण चपातीला आपण अजून थोडं मऊ मळतो. तर अशा प्रकारे छान असं पहा कसं दिसतंय पीठ, छान झालंय असं. अशा प्रकारे तुम्ही पीठ मळून घ्या. तर कढई गरम झाली, तेल टाकूया फोडणीला. स्टीलची कढई लगेच गरम होते. आता फोडणीला पहा काय टाकायचंय ते.
फोडणीसाठी खूपच तापलीकडे हे पहा, जिरे टाकायचे. आपल्याला जेवढे टाकायचे तेवढे जिरे टाकायचे फोडणीला. आणि जिरे चांगले लाल झाले की पाणी टाकायचं त्यात. असं पाणी टाकलं 1 मिनिट आले. तर हे पहा, असं आता जिऱ्याचं फोडणी देऊन पाणी टाकलंय. आणि त्या पाण्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे, कारण पिठामध्ये पण आपण मीठ टाकलंय मळताना. खारट होईल, फक्त पाणी चवीला लागण्यासाठी थोडंसं त्याच्यामध्ये मीठ टाकायचं. खूप असं नाही टाकायचं, थोडंसंच टाकायचं आहे. पाणी चवदार लागेल म्हणूनसाठी टाकायचं त्यात थोडं मीठ. हळद वगैरे काही नाही टाकायची. आणि आपल्याला उकळी द्यायची, चांगली खळखळ उकळी आली पाहिजे. आता शेंगोळे पहा कसे वळायचे ते मी दाखवते. किचन मोठा चांगला स्वच्छ पुसून घेतलाय म्हणून याच्यावरच वळते. चांगलं पटापट होतील मग याच्यावरच. तर याला उकळी येईपर्यंत का याला उकळी येईपर्यंत इकडे वळून घ्यायचं छान. असं असं थोडं थोडं पीठ घ्यायचं. आणि हे पहा, थोडं तेलाचं हे करायचं. नाही तेल तर जास्त हे होतं. तेल आपण पिठाला पण तेल लावलंय ना, तर नाही तेल घेतलं तरी चालतंय. हे पहा, असं छोटं छोटं असे गोळे घ्यायचे पिठाचे. गोळे घेऊन हे पहा हे असे वळायचं. आता मी याच्या ओट्यावरच करते, किचनच्या कट्ट्यावर, कारण मस्त पटापट 2-2 हाताने येतील वळता. मला घशाला काय झालंय काय माहिती, आज आवाज पण माझा नीट नाही येते आज. खूप जाड नाही करायचे, मग ते शिजत नाही आतमध्ये. जरा आपलं थोडे पातळच करायचे, लाटायचे. ते काय किचनच्या कट्ट्यावर कसं मोठे पण लाटता येतात, म्हणजे मधनं तोडता येते असं. हे पहा, अशा प्रकारे लाटायचे बरं का सगळे. हे अशा प्रकारे एवढं जाड ठेवायचा. काही लोक खूप मोठं ठेवतात, मग कच्चे सारखं राहतात ते. तर असं लाटायचं आणि असं असं दुमडून शिजायला टाकायचं. उकळी आली पाण्याला का. आता कमी करते गॅस, मला नाही होणार एवढे सगळे पटापट. कमी करून ठेवते, म्हणजे पाणी टाकून जाईल आधीच. पोळपाटावर तर मला होणारच नाहीत लवकर, त्याच्यावर तरी होतंय पटापट. मला पण नव्हतं एवढं येत नीट, पण आता माझी आई आलेली ना गावाकडून आता पाठीमागे, तेव्हा मग ती होती ना, तिच्याकडनं शिकली मग मी. आईने मग सांगितलं कसे करायचे का. असं लाटून लाटून ठेवायचे उकळी येईपर्यंत.
गावाला कसं असं मदतीला असतात कोण ना कोण, मग पटापट होतात उकडायला. तर इथं कसं एकटीलाच पटापट करते. तर अशा प्रकारे लाटायचे. तर हे पहा, अशी खळखळ उकळी येऊ द्यायची पाण्याला. बघा कशी छान अशी एकदम उकळी फुटली त्याला. आणि आता हे पहा आपले झाले इकडं शेंगोळे बनवून झाले तयार. तर हे पहा अशा प्रकारे आता उकळी आली, त्याच्यामध्ये असे एक एक सोडायचं, त्याच्यामध्ये असे टाकायचे एक 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 असं बाजूबाजूला टाकत राहायचं. आणि मग ते पाण्यामध्ये टाकल्यानंतर हे दुसरे टाकेपर्यंत ते म्हणजे हे होतात, चिटकत वगैरे काहीच नाही, एक एकाला काहीच नाही होत. आता स्टीलची कढई काय माहीत नाही कसं होतात, चिटकतात का काय, काहीच आयडिया नाही, पहिल्यांदा करते स्टीलच्या कढईमध्ये. तर पाहूया कसे होतात. हे अशा प्रकारे सोडून द्यायचं आणि मस्त शिजून घ्यायचे चांगली खळखळ. गॅस बारीक वगैरे काय करायचं नाही, खळखळ उकळून द्यायचे, चांगले शिजून घ्यायचे छान. टाकत राहायचं आपलं एक 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 वरनं, हळूहळू टाकायचं आपलं, म्हणजे खालचे टाकलेत ना ते पण थोडे असे बॉईल झाले पाहिजे. तर आपण हे टाकत राहायचं. आता टाकल्यानंतर हे पहा आपले सगळे शेंगोळे याच्यामध्ये टाकून झाले. तर आणि आता त्याला अशी चांगली छानपैकी उकळी आली. आता उकळी आल्यानंतर ना हे पहा, उकळी आल्यानंतर थोडं हलक्या हाताने खाली दाबलं नाही पाहिजे, नाही तर मोडतील हे. हलक्या हाताने खालचे वरती करायचे. हे पूर्ण हे उलटणं नाही हे करायचं, त्यात टाकायचं. हे दांडी आहे ना उलटण्याची दांडी किंवा पळीची, त्याने असं हे असं हळूवार व्यवस्थित असं खालीवर करायचे. होतात ते लगेच, एकदम सॉफ्ट असतात ना ते लगेच खालीवर होतात. तर खाली जे शिजून गार होईल, वरचे कच्चेच राहणार ना, त्यासाठी खालीवर करायचं, थोडे खालचे वरती आले पाहिजेत असं करायचं. आणि खाली डागणार पण नाही, त्याचं काळजी घ्यायचं. आणि आता असे छान आता सगळं खळखळ असे उकळून द्यायचे, असेच उकळून द्यायचे खळखळ, आणि छान शिजून निघतील. कसे शिजल्यानंतर कसं ओळखायचं ते मी सांगते तुम्हाला. आता असे 10 मिनटं तरी चांगलं शिजून द्यायचं, याला 10 मिनटं तरी शिजले पाहिजेत. अशा प्रकारे झाकण ठेवायचं वरती, थोडी साईड ठेवायची अशी उघडी, म्हणजे उतू जाणार नाही खाली. तर थोडंसं उघडी ठेवायचं आणि झाकण वरती ठेवून द्यायचं, म्हणजे पटकन हे पहा आता शिजलेत का कसं पाहूया आपण. आणि कसे शिजले ते कसं पाहायचं ते सांगते. हे पहा छान असं एकदम घट्ट झाले, दिसतंय का आता पाणी वगैरे आटले, घट्ट घट्ट झाले पाणी. हे पहा मी मध्येच ना 2 वेळा थोडंसं असं खालीवर करून पाहिलेले, हलक्या हाताने असं खालीवरती केलेले, म्हणजे सगळे शिजून निघतील असे. तर हे पहा कसे शिजले ते कसं ओळखायचं सांगते मी. यातलं एखादं शेंगोळं असं काढून घ्यायचं. हे पहा अशा प्रकारे काढून घ्यायचं. आणि हे पहा आता असं तुटलं का लगेच तुटतंय पहा. आणि हे खाऊन पाहायचं कसं, म्हणजे आपल्याला जर कच्चं पीठ वाटलं तर समजा अजून शिजून द्यायचं झाकण ठेवून. आणि जर आपल्याला वाटलं आता हे छानपैकी शिजलंय, कच्चं नाही आहे, मग बंद करायचा गॅस. तर मी खाऊन पाहते शिजलंय कसं. काय जबरदस्त झाले ते एकदम शेंगोळे, मस्त झणझणीत, तिखट मीठ
एवढं झणझणीत एवढं प्रमाणात झाले ना, खूपच झणझणीत झाले ते एकदम मस्त. तर नक्की असे शेंगुळे बनवून पहा. त्याला डिशमध्ये काढून दाखवते तुम्हाला. तर हे पहा, आपले शेंगुळे मस्त मस्त एकदम टेस्टी टेस्टी असे झालेत. तर तुमच्याकडे याला काय बोलतात? आमच्याकडे शेंगुळे बोलतात. आणि कशी वाटली रेसिपी ते नक्की सांगा. जे नवीन असतील त्यांनी ट्राय करून पहा असं बनवण्याचं. याला काय जास्त खूप काही वस्तू लागत नाही आहेत आणि काही अवघड पण नाही आहे. आज ना मला घशामध्ये थोडं जरी बोललं तर घशामध्ये अडकते, प्रॉब्लेम झाला काही, सर्दी का काय झालं काहीच कळत नाही. आणि हे पहा, याचं पाणी आपल्याला सर्दी वगैरे काय झालं असेल ना, तर याचं पाणी पहा, हे अशा प्रकारे पाणी असतं पहा. हे पहा, हे असं अशा प्रकारे हे पहा, हे पाणी असतं. हे पहा, हे असं पाणी घट्ट होतं. ते शिजून आपण जे आदन ठेवलं ना त्याचं हे असं घट्ट घट्ट पाणी होतं. आणि हे पाणीसुद्धा इतकं चविष्ट लागतं ना, प्यायला खूप छान लागतं. आणि कोणाच्या तोंडाला चव नसेल, आजारी असतील ना घरात म्हातारी माणसं किंवा आपण पण स्वतः चव वगैरे नसेल ना, तर आमच्या गावी हे असं बनवून देतात आजारी माणसाला, की त्या माणसाची तोंडाची टेस्ट येते परत. तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा. हे पहा, तुम्ही म्हणाल एवढे सगळे कशाला केलेत कोणाला, तर मला हे 2 ठिकाणी द्यायचे तर म्हणूनसाठी मी जास्त शेंगुळे बनवले. तर माझ्या मैत्रिणीच्या आईला द्यायचेत आणि माझ्या पप्पाला द्यायचे नेऊन, म्हणूनसाठी मी हे एवढे बनवले तर छान असे. तर कशी वाटली माझी रेसिपी ते नक्की सांगा. धन्यवाद.